नमस्कार. रविराज आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरात आलेले असतात. त्यावेळेला रविराज आणि प्रतिमा पूर्णाजीला विचारतात, सायली कुठे आहे, बरी आहे ना ती? नाही, आम्हाला कळालं की तिची तब्येत बरी नाही म्हणून आम्ही तिला बघायला आलो. तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते, काही काळजी करायची गरज नाही, ती अगदी व्यवस्थित आहे, ती जरा आराम करते. तेव्हा लगेच प्रिया बोलते, वा बाबा वा, ज्या मुलीचा तुमच्याशी काही संबंध नाही त्या मुलीसाठी तुम्ही अगदी धावून आलात. खरंच बाबा, कमाल आहे तुमची. मला खरंच तुमची कमालच वाटते. तुम्ही असं कसं काय वागू शकता बाबा? त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात, हे बघ तन्वी, उगाच विषय वाढवू नकोस. अगं, सायलीला सुद्धा मी मुलगी मानलं हे त्या दिवशीच सांगितलं ना, आणि आम्ही आमच्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवा, ती काही तुमची सक्की मुलगी नाही आहे. तेव्हा लगेच प्रतिमा बोलते, प्रत्येक वेळेला सक्कीच मुलगी आपल्यासाठी सगळं काही करू शकते असं नाही. माझ्यासाठी सायलीने जे केलं आहे ना तन्वी, ते कधीच तू करू शकत नाहीस. आणि हे बघ, आम्हाला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे तन्वी. तन्वी, हा जर का विषय इथेच थांबवलास तर बरं होईल. आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव. उगाच गोष्टी वाढवू नकोस, कारण तू अतिच करतीयस. तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो. प्रिया मोठ्याने बोलते, बस हा, खरंच बस. आता आहे ना, वैताग आला या सर्व गोष्टी ऐकून ऐकून. प्रत्येक वेळेला काय तुमच्या सर्व गोष्टी ऐकायच्या? आणि खरं सांगायचं तर तुमचं हे वागणं मला अजिबात पटतच नाही आहे. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच अश्विन बोलतो, अगं तू अशी का वागतेस तन्वी? अगं गप्प बस ना. आणि रविराज काका, तुम्ही का तिच्या जखमेवरती मीठ चोळायची कामं करता? तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते, अश्विन, कुणाशी बोलतोयस तू? रविराजशी बोलतोयस, या घरच्या जावयाशी. या पद्धतीने बोललेलं मला आवडणार नाही. आणि रविराजला प्रश्न विचारण्यासाठी तू काही एवढा मोठा झाला नाही आहेस. तेव्हा मात्र अश्विन बोलतो, माफ कर रविराज काका, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण स्वतःच्या मुलीची मात्र तुला काळजी नाही. तेव्हा मात्र रविराज म्हणतात, अश्विन, हे तू मला सांगायची गरज नाही. माझ्या मुलीची मला किती काळजी आहे नाही मला चांगलंच माहिती आहे. आणि खरं सांगू का अश्विन, ही मुलगी काय लायकीची आहे ना ते सुद्धा मला कळून चुकलंय. आता सर्व जाऊ देत, प्रतिमा, चल आपण जाऊया वरती. आणि ते दोघंही वरती जातात. त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो. प्रिया म्हणत असते, जा जा वरती जा, आणि त्या सायलीलाच तुमची मुलगी माना. मी थोडीच तुमची मुलगी आहे. आणि तुम्हाला तर आता तेच पाहिजे असेल ना बाबा. तेव्हा मात्र प्रतिमा रविराजला म्हणते, काय करायचं काय या मुलीचं? मला तर कळतच नाही. हिच्याशी कसं वागायचं ना तेच समजत नाही. तेव्हा लगेच रविराज म्हणतात, जाऊ देत ग, नको विषय ताणूस. अगं, आपली मुलगी कशी आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे. आता उगाचच विषय ताणत बसलो तर ही उगाचच गोंधळ घालायची आणि नको तेवढा विषय ताणायची. त्यापेक्षा आहे ना, शांत बसलेलंच बरं. आणि मला आता हा विषय नाही ताणायचा आहे. तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रविराज आणि प्रतिमा सायलीजवळ आलेले असतात. त्यावेळेला सायली झोपलेली असते. त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते, झोप लागली आहे तिला, आपण खाली जाऊया आणि थोड्या वेळाने येऊया. तेव्हा मात्र सायली मोठ्याने बोलते, प्रतिमा आत्या, तुम्ही आलायत ना, आणि तुम्ही आता खाली का जात होतात? तेव्हा लगेच प्रतिमा बोलते, सायली, तुला कसं कळलं आम्ही आलोय ते? आणि तुला झोप लागलेली ना म्हणून खाली जात होता. खरं सांगू का, आम्हाला तर तुला बघायची इच्छा झालेली म्हणून आलो होतो. त्यावेळेला लगेच सायली बोलते, मला बरं वाटत नव्हतं, पण का कुणास ठाऊक तुम्हाला दोघांना बघितलं आणि अगदी फ्रेश वाटतंय. तेव्हा मात्र रविराज सायलीला बोलतात, बाळा, अगं जरा काळजी घेत जा, काय एवढी दगदग करत असतेस? तेवढ्यात मात्र रविराजचं लक्ष सायलीच्या तळपायावर जातं. सायलीच्या तळपायावरती असलेली जन्मखून बघून रविराजला धक्काच बसतो. रविराज हादरतात. त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते, रविराज, रविराज, अहो काय झालंय? रविराज, अहो बोला ना, काय झालंय? त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात, प्रतिमा, प्रतिमा, अगं सायलीच्या तळपायावरची जन्मखून बघ. तेव्हा लगेच प्रतिमा बोलते, अहो काय झालंय काय? तुम्ही असं का करताय? तेव्हा लगेच रविराज बोलतात, अगं बघ तरी ना.
तेव्हा लगेच प्रतिमा बोलते काय आहे जन्मखून, आणि लगेच प्रतिमा ती जन्मखून बघते. ती जन्मखून बघताच प्रतिमाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेवढ्यात पूर्णाजी, कल्पना सगळेजण तिथे आलेले असतात. त्यावेळेला सायली बोलते काय झालं, तुम्ही दोघं जण असं का करताय, काही झालंय का? तेवढ्यात मात्र रविराज प्रतिमाकडे बघतात. त्यावेळेला पूर्णाजी बोलते रविराज, प्रतिमा, अहो काय झालं? तेव्हा लगेच रविराज म्हणतात पूर्णाई मला कळतच नाही, मी नक्की कशावरती विश्वास ठेवू? पूर्णाई, मला आत्ता जे दिसतंय त्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवू की जे मला आधी दाखवण्यात आलंय त्या गोष्टीवरती? तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तुम्ही नीट सांगाल का मला? तेव्हा लगेच रविराज म्हणतात थांबा, आणि ते सायलीच्या तळपायाकडे बघायला सांगतात. तेव्हा ती जन्मखून बघून प्रतिमा, प्रतापराव, एवढंच काय तर कल्पनाला सुद्धा धक्का बसतो. कल्पना बोलते पूर्णाई, हे कसं काय शक्य आहे? आता आपण नक्की काय खरं मानायचं? तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन बोलतो अरे वा, आज तर सगळीच माझ्या घरची, माझ्या जवळची माणसं माझ्या बेडरूममध्ये. असं काय झालंय मिसेस सायली, बरं वाटतंय ना तुम्हाला? तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर, मी अगदी ठीक आहे, माझी काळजी करायची गरजच नाही. अर्जुन सर, ही सगळीजणं बघा ना माझ्या तळपायाकडे बघतायत. तेव्हा लगेच रविराज म्हणतात अर्जुन तू सुद्धा बघ. तेव्हा अर्जुनसुद्धा सायलीच्या तळपायाकडे बघतो, आणि तळपायाकडे बघताच अर्जुनला धक्काच बसतो. त्यावेळेला सायली बोलते प्लीज सांगा मला. तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली, तुमच्या तळपायावरती सुद्धा तुळशी पानाची जन्मखून आहे, हे तुम्ही कधी मला सांगितलं नाहीत. त्यावेळेला सायली बोलते हो, पण याचा संबंध काय? त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो कारण रविराज काका आणि प्रतिमा आत्याच्या मुलीच्या म्हणजेच तन्वीच्या तळपायावरती सुद्धा तुळशीच्या पानाची जन्मखून आहे. हे ऐकता सायलीला धक्का बसतो, आणि सायली म्हणते काय, म्हणजे प्रियाच्या तळपायावरती जन्मखून आहे? पण मी तरी कधी लहानपणी बघितली नाही. तेव्हा लगेच रविराज म्हणतात हे कसं काय शक्य आहे? त्यावेळेला प्रतिमा बोलते रविराज, मी तुम्हाला सांगते, ती मुलगी आपल्याला सुद्धा फसवते. रविराज, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. रविराज, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही? रविराज प्लीज, मी तुम्हाला सांगते ना, ती मुलगी आपल्याला नक्कीच फसवते. रविराज, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा रविराज. तेव्हा लगेच रविराज म्हणतात प्रतिमा, अगं आहे माझा तुझ्यावरती विश्वास, तू कशाला उगाच काहीही सांगतेस? आणि तसंही प्रतिमा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू उगाच अजिबात घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थितच होईल. तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते नाही रविराज, याचा अर्थ आपली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच आहे. तेव्हा सायलीला खूप आनंद होतो. त्याच वेळेला लगेच अर्जुन बोलतो बघितलं मिसेस सायली, याचा अर्थ काय ते? तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर, तुम्ही विचार करा, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते अर्जुन सर, पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हतात. अर्जुन सर, तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला असतात ना, तर कदाचित त्या प्रियाचं ढोंग उघडच पडलंच असतं. पण तुम्हाला आता दुसरी गोष्ट सांगू का? ते सदाशिव आणि ते मैनावती, ते माझे आईवडील नसून त्या प्रियाचे आईवडील आहेत, याची मला आता पूर्णपणे खात्रीच आहे. तेव्हा मात्र अर्जुन बोलतो तसं जर का असेल ना, तर त्या प्रियाची वरात काढलीच म्हणून समजा. आता तुम्ही बघा मी काय करतो ते. नाही ना तिची वाट लावली तर नावाची सायली नाही. तेव्हा मात्र लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली, अहो मी सुद्धा तुमच्या सोबतच आहे, तुम्ही काळजी करू नका, आपण दोघं मिळून तिची चांगलीच वाट लावू. आता तुम्ही फक्त बघाच प्रिया स्वतःच्याच तोंडाने सत्य कबूल करते की नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर एवढा सहजासहजी ही मूर्ख प्रिया स्वतःचं खोटारडेपणा सर्वांसमोर कबूल करेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.